Hello, students. In today's lecture, we are going to discuss about our fourth poem from second unit. Have you earned your tomorrow? The title of this poem is in interrogative form, verbal question, yes no type question. Poet asks us a question, have you earned your tomorrow? म्हणजे तुम्ही तुमचा उद्या मिळवला आहे का, कमावला आहे का? What is the meaning of the title? In our life, we make hard efforts to earn material things. आपण आपल्या जीवनामध्ये भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी खूप कष्ट करतो, प्रयत्न करतो, सच ॲज मनी, गोल्ड, लँड एक्सेट्रा. पैसा, अडका, जमीन, जुमला, बंगला इत्यादी गोष्टी मिळवण्यासाठी. बट हॅव यू हेल्प्ड एनीवन इन एनीबडीज नीड? हॅव यू डन एनी गुड वर्क फॉर अदर्स? कधी जीवन जगत असताना आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या गरजेच्या वेळेस मदत केलेली आहे का? किंवा एखाद्या व्यक्तीसाठी आपण चांगलं काम केलेलं आहे का? इफ वी हॅव डन सच थिंग्स फॉर अदर्स, देन दोज पीपल विल ब्लेस अस. आपण जर अशा लोकांना गरजेला मदत केली असेल, एखाद्याबरोबर चांगलं वर्तन केलं असेल, तेव्हा ते लोक आपल्याला आशीर्वाद देतील. फॉर एक्झाम्पल, अ ब्लाइंड मॅन वॉन्ट्स टू क्रॉस अ रोड, अँड ॲट दॅट टाईम इफ वी हेल्प्ड दॅट पर्सन टू क्रॉस द रोड, ॲट दॅट टाईम that blind person will bless us. It means doing such action we have earned our tomorrow. एखादी अंध व्यक्ती आहे, त्याला रस्ता क्रॉस करायचा आहे आणि अशा वेळेला जर आपण त्या व्यक्तीला मदत केली तर तो आपले आभार मानेल, आपल्याला आशीर्वाद देईल आणि मग त्याच्या आशीर्वादामुळे आपण आपला जो भविष्यकाळ आहे, किंवा थोडंसं असं म्हटलं जातं की आपल्याला त्याच्या आशीर्वादामुळे आयुष्य थोडंसं जास्त मिळेल. इट मीन्स यू हॅव अर्नड युअर टुमॉरो. दिस पोएम इज अबाउट गुड नेचर अँड गुड बिहेवियर. ही जी कविता आहे ही गुड नेचरबद्दल आहे, त्याचबरोबर जे आपलं चांगलं वर्तन आहे, हाऊ टू लिव्ह अ लाईफ, जीवन जगत असताना आपण कसं जगलं पाहिजे, ते या कवितेमधून सांगितलेलं आहे. द पोएट ऑफ धिस पोएम इज एडगर गेस्ट. हे या कवितेचे कवी आहेत. फ्रॉम 1881 to 1959. त्यांचा जो कालावधी आहे तो 1881 ते 1959. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड अँड वॉज ब्रॉट टू द युनायटेड स्टेट्स वेन ही वॉज 10 years old. त्यांचा जन्म हा इंग्लंडला झाला, परंतु ते जेव्हा 10 वर्षाचे होते तेव्हा ते युनायटेड स्टेट्सला आले, अमेरिकेत आले. He began his writing career in 1895 at the age of 14. त्यांनी 1895 मध्ये म्हणजेच वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी लिखाणास सुरुवात केली. एडगर गेस्ट is known as a people's poet for his simple style and optimistic tone of writing. Optimistic means hopeful, आशादायी. गेस्ट यांना लोकांचा कवी
म्हणून पण ओळखलं जातं, कारण बिकॉज ऑफ हिज सिम्पल स्टाईल ऑफ रायटिंग अँड हिज ऑप्टिमिस्टिक टोन. त्यांची जी साधी लिखाणाची शैली आहे, त्याचबरोबर आशादायी अशा प्रकारचा कवितेतील जो टोन आहे, यामुळे त्यांना पीपल्स पोएट, लोकांचा कवी म्हणून ओळखलं जातं. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन. त्यांनी अमेरिकेतील वर्तमानपत्रासाठी आणि मासिकासाठी सुद्धा लिखाण केलेलं आहे. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोयम. ही जी कविता आहे, ही कविता प्रेरणादायी आहे. In this poem, the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. There are so many questions. There are 4 stanzas of the poem, and writer has asked so many rhetorical questions to the readers. Here, writer has used you pronoun for the readers. या कवितेमध्ये यू हे जे सर्वनाम वापरलेलं आहे, हे सर्वनाम वाचकांसाठी वापरलेलं आहे. आणि प्रत्येक स्टांझामध्ये कवी आपल्याला रेटॉरिकल क्वेश्चन विचारत आहे. मग इथं काय म्हटलेलं आहे? द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स whether they have done anything to improve the life of another human being or not. म्हणजे तुम्ही जीवन जगत असताना इतरांना त्यांचं जीवन सुधारण्यासाठी किंवा इतर लोकांना मदत केलेली आहे की नाही. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. तुमचं पुढील भविष्यातील जे आयुर्मान आहे, जीवन आहे, हे कशावरती डिपेंड आहे? तुमचं इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगलं कार्य केलेलं आहे की नाही. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. आणि म्हणून आपलं जीवन जगत असताना आपल्या ज्या ॲक्शन्स आहेत, डीड्स आहेत, कृती आहे, ही अतिशय काळजीपूर्वक आपण केली पाहिजे. आणि त्याप्रमाणेच आपलं बेटर फ्युचर असणार आहे. म्हणजे जगत असताना आपण जर इतरांशी चांगलं वागलो, तर आपला भविष्यकाळ, आपलं भविष्यातील जीवन हे पण आपण चांगल्या प्रकारे जगू शकू. अतिशय सुंदर अशा प्रकारे ही कविता आहे, ज्यामध्ये मानवाने जगत असताना कसं जगलं पाहिजे, इतरांशी वागत असताना कसं वागलं पाहिजे, हे मांडण्याचा प्रयत्न, हे सांगण्याचा प्रयत्न कवीने या ठिकाणी केलेलं आहे. बिफोर वी स्टार्ट ॲक्च्युअल पोएम, we will discuss about icebreakers. There are different activities given icebreakers. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण आईसब्रेकर्स याची चर्चा करूयात. फर्स्ट क्वेश्चन इज कंप्लीट द फॉलोइंग वेब. द वेब इज अबाउट डिफरंट वेज टू हेल्प अदर्स. हाऊ कॅन वी हेल्प टू अदर्स. आपण इतरांना कशा प्रकारे मदत करू शकतो. इन द फॉर्म ऑफ मनी. एखाद्याला आवश्यकता असेल, गरज असेल, इन हिज ऑर हर बॅड सिच्युएशन वी कॅन प्रोव्हाइड, वी कॅन गिव मनी. एखाद्याला जर पैशाची आवश्यकता असेल, गरज असेल, तर आपण पैसा त्याला देऊ शकतो, म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये मदत करू शकतो. वी बाय गिविंग ब्लड, किडनी और आईज. एखादा पेशंट आहे
आणि त्याला जर रक्ताची आवश्यकता असेल, डोळ्याची आवश्यकता असेल, डोनेटिंग ब्लड, रक्त दान करून, किडनी दान करून, नेत्रदान करून आपण अशा पेशंटला आपण मदत करू शकतो. By providing food, clothes, shelter in calamity. There are two types of calamities: natural calamity and man-made calamity. म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती, संकट, अशा संकटाच्या वेळेस आपण त्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा हे देऊन त्यांना मदत करू शकतो. त्याचबरोबर टू इनकरेज अदर्स. इफ एनी वन इज इन नर्वस माइंड, समजा एखादा व्यक्ती नर्वस मूडमध्ये असेल, नर्वस माइंडमध्ये असेल, तर अशाला आपण इनकरेज करू शकतो, इन्स्पायर करू शकतो, मोटिवेट करू शकतो, त्याला प्रेरित करू शकतो टू लिव्ह अ गुड लाईफ, चांगले जीवन जगण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे आपण लोकांना मदत करू शकतो. ऑर टू गिव्ह सीट्स टू हँडिकॅप लेडीज ऑर ओल्ड पीपल. सपोज दॅट यू आर ट्रॅव्हलिंग बाय अ बस ऑर ट्रेन. समजा आपण जर बस किंवा ट्रेनने प्रवास करत असू आणि त्या ठिकाणी जर एखादा हँडिकॅप असेल, अपंग व्यक्ती असेल किंवा लेडीज असेल किंवा वयस्कर व्यक्ती असेल, बाय ऑफरिंग आवर सीट टू दॅट फेलो, त्या व्यक्तीला आपण जर आपलं सीट दिलं, बसण्याची जागा दिली, तरीसुद्धा त्या व्यक्तीला मदत होते. म्हणजे इन डिफरंट फॉर्म्स वी कॅन हेल्प अदर्स. विविध प्रकारे आपण इतरांना मदत करू शकतो. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. डिस्कस विथ युअर पार्टनर about the different idioms, proverbs related to word tomorrow. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रासोबत टुमारो या शब्दाशी निगडीत प्रोव्हर्ब्स इथं लिहायच्या आहेत. वन इज डन फॉर यू. एक या ठिकाणी आपल्याला त्यांनी उदाहरण म्हणून दिलेलं आहे. काय आहे? नेवर पुट ऑफ अंटिल टुमारो व्हॉट यू कॅन डू टुडे. म्हणजे आपण आज काय करू शकतो हे उद्यावर कधीही सोडू नका. वी कॅन राईट डिफरंट प्रोव्हर्ब्स रिलेटेड टू टुमारो. मग आपण त्या टुमारो शब्दाशी निगडीत वेगवेगळ्या प्रोव्हर्ब्स लिहायच्या आहेत. जसं की मी तिथं लिहिलेलं आहे, टुमारो नेव्हर कम्स. म्हणजे उद्या कधीही येत नाही. म्हणून कोणतीही गोष्ट उद्यावरती ढकलायची नाही, सोडायची नाही. लिव्ह ॲज इफ यू वेअर टू डाय टुमारो. उद्या मरणार आहोत असं समजून जगायला शिका किंवा जगा. यू कांट हॅव बेटर टुमारो if you are thinking about yesterday all the time. जर आपण सतत भूतकाळाचाच विचार करत राहिलो तर आपण आपला वर्तमान काळ, भविष्यकाळ चांगल्या प्रकारे जगू शकणार नाही. काय म्हटलेलं आहे? यू कांट हॅव बेटर टुमारो इफ यू आर थिंकिंग अबाउट yesterday ऑल द टाईम. म्हणजे सतत जर आपण भूतकाळाचाच विचार करत राहिलो तर आपण उद्याचा भविष्यकाळ चांगल्या प्रकारे जगणार नाही. सो डोंट थिंक अबाउट द पास्ट, फॉरगेट. डोंट गिव्ह अ बॅकवर्ड लुक. पाठीमागं वळून पाहायचं नाही. थिंक अबाउट युअर फ्युचर, थिंक अबाउट युअर टुमारो. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. वेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. जेव्हा आपण भविष्याचं नियोजन करत असतो तेव्हा आपण विविध गोष्टींचा विचार करत असतो. जसं की त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे अबाउट आवर करिअर. कशाचा विचार करतो? तर करिअरचा विचार करत असतो. तशाच प्रकारे
वी कॅन राईट देअर अबाउट अ गुड जॉब. त्याचबरोबर अबाउट आवर होम, बिल्डिंग, आपलं घर, याचा आपण विचार करत असतो. अबाउट आवर हेल्थ सेक्युरिटी, आरोग्याच्या सेक्युरिटी विषयी आपण विचार करत असतो. अबाउट आवर मॅरेज, वेडिंग, लग्नाविषयीचा पण विचार आपण भविष्याच्या प्लॅनिंगमध्ये करत असतो. आपण त्या ठिकाणी आणखीन तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही तिथं मांडू शकता, लिहू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. प्लॅन युअर टुमॉरो by completing the table given below. One is done for you. An incomplete table is given there. एक अपूर्ण अशा प्रकारचा टेबल त्या ठिकाणी दिलेला आहे. There are 3 columns. First column is related to examination. Second one is college function. And third one is function at your home. मग समजा एक्झामिनेशन आहे आणि एक्झामिनेशन विषयी तुम्ही कशा प्रकारे प्लॅन कराल. मग तिथं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे एक कॉलममध्ये. रिव्हिजन म्हणजे एक्झामिनेशनसाठी आपण रिव्हिजन करतो. तशाच प्रकारे आपण तिथं लिहू शकतो बाय रीडिंग अँड रायटिंग डिफरंट थिंग्स रिलेटेड टू आवर सिलेबस. जो काय सिलेबस आहे, जे काय टेक्स्ट बुक आहे, ते पूर्ण टेक्स्ट बुक वाचून काढणे आणि नोट डाऊन द पॉईंट्स आणि त्याचे पॉईंट्स काढणे. त्यानंतर आपण लिहू शकतो बाय सॉल्विंग ओल्ड क्वेश्चन पेपर्स ऑर डिफरंट क्वेश्चन पेपर्स. विविध प्रकारच्या जुन्या ज्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवणे. अशा प्रकारे आपण एक्झामिनेशनची प्लॅनिंग करू शकतो. त्याचबरोबर नेक्स्ट कॉलम आहे कॉलेज फंक्शन. युअर कॉलेज हॅज अरेंज्ड अ फंक्शन. तुमच्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे, कार्यक्रम आहे. हाऊ विल यू प्लॅन अबाउट दॅट फंक्शन. कशा प्रकारचं नियोजन तुम्ही कराल. एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. प्रिपेअरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज. कोणाचं काय काम आहे त्याची लिस्ट तयार करणे. टू कॉल गेस्ट्स. पाहुणे कोण आहेत आणि त्यांना बोलवायचं आहे, कोण बोलवणार वगैरे याचं प्लॅनिंग आपण करणार. म्हणजे नेमकं कोणत्या पाहुण्यांना आमंत्रित करायचं आहे. फिनिश ऑल प्रोग्राम ॲज पर प्लॅन. आणि होईल तेवढं आपण कोशिश करणार कशाची, की नियोजनाप्रमाणे सर्व कार्यक्रम पूर्ण होईल, संपेल. तुम्हाला जे वाटतं त्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी उत्तर लिहू शकता. थर्ड कॉलम इज फंक्शन ॲट युअर होम. समजा तुमच्या घरी कार्यक्रम आहे. काय कराल. क्लिनिंग द हाऊस. सर्वप्रथम आपण संपूर्ण घर जे आहे ते स्वच्छ करून घेऊ. इन्व्हाइट फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज. आणि मग त्या कार्यक्रमासाठी आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आमंत्रित करण्यासाठी त्यांची मेक अ लिस्ट, यादी तयार करू. अँड कॉल देम. आणि त्यांना बोलवू. त्याचबरोबर हेल्प इन किचन. स्वयंपाकघरामध्ये आपण मदत करू. अशा प्रकारे आपण उद्याचा जो कार्यक्रम आहे, उद्याचा म्हणजे 2 दिवसांनी 4 दिवसांनी असणारा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठीची प्लॅनिंग आपण करू शकतो. ओके. तर we will stop here and in the next video we will start actual poem. Thank you.